नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत कामठाच्या शिवारामध्ये। आपण पहिले शेतकऱ्याचा परिचय घेऊया। सर, आपलं नाव सांगा। बालाजी दत्तामध्ये राहणार, कामठा बुद्रुक, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। मोबाईल नंबर 8010678516। शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओ घेतलाय तो त्या व्हिडिओचा थोडासा विषय अलग आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये हळदीची लागवड चालू आहे आणि बऱ्याच प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे शेतकरी प्रश्न मांडत आहेत। तर त्या शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण हा व्हिडिओ देत आहोत, कारण प्रत्येक शेतकऱ्याचा फोन घेऊन प्रत्येकाला सोल्युशन देणं एवढे काही शक्य गोष्ट नाही। तर त्या संदर्भात आपण थोडे जे मेजर आता जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्यावर आपण थोडंसं चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ करतो। तर बऱ्याच शेतकऱ्याचे आता सध्या फोन येत आहेत की शेतकरी आम्ही हळदीचा जो बेसल डोस आहे तो आधी टाकून लागवड केली पाहिजे की लागवड झाल्याच्या नंतर टाकला पाहिजे किंवा किती दिवसांना टाकला पाहिजे। शेतकरी बंधूंनो, बेसल डोस म्हणजे सर्वात आधी जमिनीत मातीत खतं टाकणे आणि नंतर लागवड करण्याचा असा अर्थ असतो। तुम्ही आता बरेच शेतकरी काय करतात, हळदीची लागवड करतात आणि एका महिन्याला, दीड महिन्याला किंवा 15 दिवसाला, 20 दिवसाला खतं जमिनीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात। पण तसं न करता शेतकरी बंधूंनो, पहिले तुम्ही जमिनीमध्ये खतं टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही हळदीची लागवड करा। हे सगळ्यात महत्त्वाचा आपला मुद्दा आहे। शेतकरी बंधूंनो, दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जमिनीमध्ये खतं तुम्ही जे देताय ते माती आड करून देणं खूप महत्त्वाचा विषय आहे। आता जर तुम्ही खतं जर माती आड जर नाही केली, आता हे तुम्ही बघू शकता, याच्यावर लागवड आपली झालेली आहे, पण कुठेही तुम्हाला खत वर दिसणार नाही। हे सगळे खतं जे आहे ते आपण मातीमध्ये बेडमध्ये घातलेले आहेत। त्याच्यामुळं जे पण तुम्ही खतं देताय ना, ते माती आड करणं गरजेचं आहे। तुम्ही माती आड जर खतं नाही केले तर शेतकरी बंधूंनो, तुमचे फक्त 15 ते 20%, लईत लई 22% खतं उपयोगात येतील, बाकी सगळे तुमचे खतं वेस्ट जातील। म्हणजे तुम्ही कितीही भारीचा बेसल डोस जरी टाकला तरी त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही। त्यामुळं खर्च जास्त करण्यापेक्षा शेती कशा पद्धतीने करतो, शेती आपल्याला करण्याची पद्धत, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही बेसल डोस उशिरा का टाकू नका, तर आता तुमच्या हळद लागवड केल्यानंतर त्याला पहिले मुळी येणार। मुळी येण्याचा एकच उद्देश असतो शेतकरी बंधूंनो, की पिकाला अन्नद्रव्याची गरज आहे आणि ते अन्नद्रव्य घेण्यासाठी पिकाला मुळी येत आहे आणि आपल्याला ते अन्नद्रव्य जे लागतात आपल्याला, ते आपण जमिनीमध्ये तयार ठेवण्यासाठी आपल्याला पहिले अन्नद्रव्य देण्याची गरज आहे आणि त्या मुलीला ते अन्नद्रव्य मिळणं गरजेचं आहे। जसे त्या मुलीला अन्नद्रव्य निघेल तसे आपल्या हळदीचं पोषण चांगलं होईल आणि हळदीचा सुदृढपणे प्लॉट डेव्हलप व्हायला त्याचा मदत होईल। त्यामुळे हळद लागवड करते वेळेस बेसल डोस माती आड करा आणि बेसल डोस टाकल्याशिवाय हळदीची लागवड करू नका। आता शेतकरी बंधूंनो, आपण जो बेसल डोस सांगितला त्यामध्ये सर आपण जे सांगला ते परिपूर्ण डोस तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। आपण याच्यामध्ये जवळपास 7 प्रकारच्या खताचं जे कॉम्बिनेशन केलं, याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात तर 15 दिवसाला, 20 दिवसाला, महिन्याला खतं देण्याचा प्रयत्न करतात आणि जे त्याला जे पोषण पाहिजे ते न देता दुसरेच काहीतरी खतं देत असतात आणि वॉटर सोल्युबल युक्त खतं जास्त देत असतात। आपला जो बेसल डोस आहे हा जर एकदा तुम्ही जर व्यवस्थित जमिनीमध्ये माती आड जर केला तर तुम्हाला किमान 2 महिन्याचे खते लागतात, याची तुम्हाला गरज भासणार नाही। म्हणजे तुमची वारंवार खतं देण्याची जे हे आहे पद्धत, याच्यावर जो मजुरीचा खर्च तोही वाचेल आणि तुम्हाला योग्य असं पोषण त्या प्लॉटला याच्यामधून मिळेल। आपण जो पण बेसल डोस सांगलाय ना, त्याला प्रत्येक एका टेक्निकली त्याला शास्त्रीय पद्धतीने आपण तो त्याच्यामध्ये बसवलेला आहे। प्रत्येक गोष्टीचं एक त्याच्यामध्ये काम आहे। आपण एक वेळेस खतं दिले की आपल्याला 2 महिने पुन्हा खतं द्यायची गरज नाही आणि विशेष म्हणजे आपण जर बेसल डोस व्यवस्थित भरला, म्हणजे माती आड केला आणि व्यवस्थित संपूर्ण जर डोस भरला तर तुम्हाला जे विद्राव्य खते आपण म्हणतो, म्हणजे वॉटर सोल्युबल खते, याच्यावरचा सुद्धा तुम्हाला खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो। जवळपास आतापर्यंत जे आपण प्लॉट डेव्हलप केले, आपण याला पहिल्या 2 महिन्यात वॉटर सोल्युबलचा वापर कुठे न करता आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले। आता शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय बेसल डोसचा आणखी एक सांगायचा म्हणजे तुम्ही जर परिपूर्ण पोषण दिले तर तुम्हाला याच्यामध्ये खर्चाची बचत होईल आणि पीक सुद्धा तुमचं चांगल्या पद्धतीनं, प्लॉट सुदृढ पद्धतीनं डेव्हलप होईल। कारण परिपूर्ण पोषण जर दिले एकामेकाच्या साहाय्यानं, म्हणजे काही खतं याच्यामध्ये विघटन करण्यासाठी आहेत, काही खतं अपटेक करण्यासाठी आहेत, तर काही खतं तुम्हाला पिकाच्या संजीवकाची निर्मिती करण्यासाठी, म्हणजे परिपूर्ण जे 2 महिन्यामध्ये पोषण लागणार आहे आपण त्याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला आहे। आता बरेच शेतकऱ्याचं काय म्हणणं असते की शेतकरी बांधवांना आम्ही जे खर्च करतोय तर हा आपल्याला थोडंसं जास्त खर्च होईल किंवा त्यांना शेतीविषयी, या पिकाविषयी माहिती नसते किंवा याच्यापेक्षा ते जास्त खर्च करत असतील किंवा कमी करत असतील। पण बेसल डोसवर तुम्ही खर्च करणं खूप फायद्याचं असते, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की आपल्याला भविष्यातला जे इतर खर्च आहेत ते तर आपल्याला टाळता येतील आणि आपल्याला कमी खर्चामध्ये आपला जो सुदृढ प्लॉट आहे ठेवण्यात मदत होईल। आपल्याला हा बेसल डोस एक खर्चिक थोडासा जाईल आणि 2 महिन्याला जो आपण बेसल डोस देतो दुसरा, हा सुद्धा थोडासा खर्चिक जाईल, कारण आता प्लॉट डेव्हलपमेंटसाठी याच्यात सगळे खतं वापरले जातात आणि त्यानंतर आपल्या फुटवेच्या डेव्हलपमेंटसाठी आपण याच्यावर विचार केलेला असतो।
त्यामुळे दोन्ही खतं खूप महत्त्वाचे असतात आणि ते दोन्ही प्रयत्नानं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आता सगळ्यात अनेक विषय महत्त्वाचा की शेतकरी बांधव काय करतात, आता जुने ड्रीप वापरण्याचा प्रयत्न करतात. आता वर्षभर खूप शेतकऱ्याकडं चांगल्या निविष्ठा मिळाल्या नसल्यामुळे ड्रीप चॉकअप होतात, किंवा कोणाचा पाण्याचा जे pH बरोबर नसल्यामुळे ड्रीप खराब होतात, किंवा दुसऱ्या काही टेक्निकली पाण्यामध्ये गाळ आल्यामुळे ड्रीप खराब होतात. आता हे जे ड्रीप आहे शेतकरी बंधूंनो, हे बघू शकता तुम्ही, एकदम नवं असं आपण ड्रीप याच्यावर वापरलंय. याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला वर्षभर खूप मोठ्या प्रश्नाचा तोंड द्यावं लागणार, म्हणजे कणसड लागणार, कणमाशी लागणार, किंवा आपण जे न्यूट्रिशन दिलेले आहेत हे प्रत्येक जागी योग्य पद्धतीनं जाण्यासाठी आपल्याला 90 ड्रीप असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही आता 10-20% जर आता चॉकअप ड्रीप घेतला तर काही 1-2 महिन्यानंतर ते 50-60% चॉकअप होईल. आणि आपल्याला हवं तसं आपण जे औषधी दिलेले आहेत, न्यूट्रिशन दिलेले आहेत, किंवा दुसरे जे आपण निविष्ठा वापरतो ते अशा योग्य पद्धतीनं जाणार नाही. आता उदाहरणार्थ लक्ष घ्या, समजा इथं सण लागलेली आहे आणि आपण सडीच औषध दिलं, पण हे ड्रीपच इथलं चॉकअप आहे आणि इथं चालू आहे, तर आपल्याला जिथं रोगावर जे औषध वापरायच्यासाठी आपण जे औषध घेतले त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. त्यामुळं तुम्ही थोडंसं खर्चाची बाजू सांभाळून ड्रीप नवीन टाकण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल. आणि जुने ड्रीप जर वापरले तर याचा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या. आता शेतकरी बंधूंनो, सगळ्यात अनेक महत्त्वाचा विषय आहे की आता ज्या शेतकरी बंधूंनी, आता या शेतकरी बंधूंनी लागवड केली पण याच्यावर पाऊस झालेला आहे. आता हे बघू शकता, थोडीशी जमीन या आता जे सध्याचं जे वातावरण होतं की जवळपास सगळ्या शेतकऱ्याच्या सर्व भागामध्ये पाऊस झाला, त्यामुळे जमीन थोड्या चिकट झाल्या. तर असे जे जमिनी चिकट झालेल्या आहेत ना, या जमिनीला थोडंसं तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्यानं हलकं पाणी द्या किंवा ड्रीपच्या सहाय्यानं पाणी द्या. याच्यावर एक वेळेस तुम्ही बेड चांगले व्यवस्थित ओलवतील, म्हणजे फुटून बेड निघणार नाहीत अशा निघेपर्यंत एक वेळेस भिजून घ्या. कारण हे जमीन चिकट झालेली आहे. आता याच्यामध्ये जे मुळीला ऑक्सिजन लागणार आहे किंवा मुळीला लागणारी हवा आहे, किंवा एकदम सुरुवातीच्या जे मुळ्या नाजूक असतात, मुळ्या तयार होण्यासाठी पिकाला खूप तकलीफ होते. त्यामुळे तुम्ही ड्रीपच्या सहाय्याने म्हणा किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने एक वेळेस तुम्ही जमीन चांगली ओलून घ्या. पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, पाणी तुम्ही जास्त देऊ नका. आता हळद पिकाचा आमचा जो मागच्या वर्षीचा अनुभव आहे, तर याच्यामध्ये 90-95% शेतकरी जे हळद खराब केली होती, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे शेतकऱ्यांना गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं. हळद पिकाला जास्त पाणी लागत नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या जमिनीप्रमाणे, तुमच्या भागातल्या वातावरणाप्रमाणे तुम्ही पाणी द्या. पण एक वेळेस तुम्ही बेड चांगले ओलवून घ्या. आता आणखी एक विषय आहे शेतकरी बंधूंनो, की शेतकरी म्हणतात आम्हाला की हळद पेरली पाहिजे की लागवड केली पाहिजे. काय आपण याचा एक स्पेशल व्हिडिओ केला शेतकरी बंधूंनो. पण एक लक्षात घ्या, तुम्ही हळद लागवड करण्यापेक्षा, कारण मजुराची आता जर विचार करायला गेला तर शेतीमध्ये सगळ्यात मोठा जर प्रश्न काय असेल तर मजुराचा आहे. बरं, मजूर जरी तुम्हाला मिळाले तर सर्व मजूर एकसारखे काम करतील याची गॅरंटी नाही, किंवा आपला जसं हवं तसं त्याचं जे पद्धत आहे लागवडीची ते अवलंबतील याचा विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही यंत्राच्या सहाय्यानं हळद पेरणी करणं खूप फायदेशीर आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हळद पेरणीचं जे यंत्र वापरताय ते अतिशय सुधारित पद्धतीने असणं गरजेचं आहे. हळद पेरते वेळेस हळद 4 इंचापेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्या, आणि हळद 4 इंचापेक्षा वरही राहणार नाही याची काळजी घ्या. योग्य खोलीवर हळद लागवड करणं गरजेचं आहे. आता शेतकरी बंधून आपण हे जे बेड आहे, आता याची रुंदी बघू शकता. आता हे जे लागवड आपण केलेली आहे ते 5 फुटावरची लागवड आहे. आता याची रुंदी बघा तुम्ही. आता हे येथून ते येथून डिस्टन्स किती आहे बघा, हे बघा मोजणी घ्या. आता जवळपास येथून याची हे 1.5 आणि हे वरे पुन्हा अर्धा फूट, म्हणजे 2 फूट रुंदीचं बेड आहे. बरेच शेतकरी 3.5 फूट 4 फूट याच्यावर लागवड करतात, त्याला हवी तशी रुंदी येत नाही. आता हे बघू शकता तुम्ही, 1 तास इथं हळदीचं जे आहे ते आपलं इथून गेलेलं आहे आणि दुसरा तास इथून गेलं. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे या 2 तासामधलं 1 फूट आहे. आणि इकडून 6 इंच आणि इकडून 6 इंच, म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये जे माती द्यायची आहे ते माती आपल्याला दिलेली वर बरोबर कंदावर येऊन बसेल आणि याचा आपल्याला फ्युचरमध्ये फायदा होईल. तुम्ही बघू शकता बेडची उंची व्यवस्थित आपण ठेवली आहे. आता बरेच शेतकरी बेडला उंची जास्त चढवतात. ही बेडची उंची फक्त आपली अर्धा फुटाचीच याच्यामध्ये उंची वापरली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनो. लागवड आणि बेसल डोस हे गोष्टी तुम्हाला सर्वात बारकाईने याच्यावर लक्ष देऊन तुम्ही नियोजन करा, नाहीतर भविष्यामध्ये तुमचा फक्त खर्च होईल, उत्पादन होणार नाही. याची तुम्ही काळजी घ्या. आता बरेच शेतकऱ्याचं कसं असते की हळदीला आता खतं देत नाहीत, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, काहीतरी ह्युमिक वगैरे 4-2 आटम किंवा दाणेदार असे थोडक्यात खर्च करतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही भविष्यामध्ये खर्च करेल. 100% चुकीची पद्धत आहे शेतकरी बंधूंनो. हळद पिकासाठी तुमचं जे पण बजेट असेल, जेवढं पण पैशाचं बजेट असेल, त्याच्यातलं 80 ते 85% खर्च तुमचा पहिल्या 4 ते 5 महिन्यामध्ये होणं गरजेचं आहे.
जोपर्यंत पिकाची जे बाल अवस्था सुदृढ होणार नाही, पीक बाल अवस्थेतलं स्ट्रॉंग होणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून उत्पादनाची अपेक्षा करू नका. तुमचं जे बजेट असेल, आम्ही म्हणत नाही की तुम्ही एवढाच खर्च करा आणि एवढंच उत्पादन काढा. तुम्हाला जे पण तुमची कुवत आहे किंवा तुमचं जे बजेट आहे त्या पद्धतीने तुम्ही खर्च करा आणि त्या बजेटमधला 80-85% खर्च तुम्ही पहिल्या सुरुवातीला करा. म्हणजे भविष्यामध्ये पीक रोगाला बळी पडणार नाही, त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल. हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आता बरेच शेतकऱ्याचा एक महत्त्वाचा विषय आहे की शेतकरी बंधूंनो, शेतकरी बेणे प्रक्रिया करत नाही. अतिशय चुकीची पद्धत आहे. शेतकरी बंधूंनो, जेव्हा तुम्ही साठवणूक करते वेळेस त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरिया वाढलेले असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये किडी डेव्हलपमेंट झालेले असतात, बुरशा डेव्हलपमेंट झाले असतात. तुमची जमीन जरी निरोगी असली तर ते बेण्यावरचे रोग तुमच्या जमिनीत येतात आणि भविष्यामध्ये याच्यातून जे होणारे प्रॉब्लेम आहे म्हणजे तिथं त्याला योग्य वातावरण भेटलं की ते डेव्हलप होतात आणि आपल्याला ऐन वेळेला म्हणजे खूप मोठा त्याच्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण एक सोपी पद्धत ज्या काल व्हिडिओ करून सांगितले त्या पद्धतीने तुम्ही बेणे प्रक्रिया केल्याशिवाय हळद लावू नका. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता सगळ्यात आणखी एक विषय शेतकरी बंधूंनो, तुमच्या जवळ जे पण हळदीचे प्लॉट आहेत, शेजारी ज्याला आपण म्हणतो, त्यांची हळदीला तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती द्या. त्यांची हळदसुद्धा चांगली कशी राहील याचा विचार करा. नाहीतर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची हळद बघशाल आणि शेजाऱ्याच्या हळदीवर जर करपा आला किंवा त्याच्या हळदीवर कंदमाशी आली किंवा सड जर आली तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला भोगावं लागणार. कारण यावर्षी हळदीचं खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्या प्रमाणात रोगराई सुद्धा होणार. म्हणजे आपण जे शेती करताय तर तुमच्या एकात्मिक पद्धतीने कशी शेती होईल, म्हणजे सर्वांनी एका दिवशी फवारणी करण्याचे निर्णय घ्या किंवा जे पण बाकीचे रोगराईचे तुम्ही नियंत्रण करता ते लवकरात लवकर किंवा एकात्मिक पद्धतीने केलं तर तुमच्या भागातला जो रोगराई आहे ते एका दिवशी संपुष्टात येईल. नाहीतर त्या आज शेतकऱ्यांनी यांनी फवारलं, उद्या त्यांनी फवारलं किंवा एका शेतकऱ्यांना नाही फवारले तर त्याचे साईड इफेक्ट जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांना भोगावं लागतील आणि याच्यातून आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठी घट होईल. तर शेतकरी बंधूंनो, आता सध्याचे जेवढे मेजर प्रश्न आहेत किंवा आम्हाला जे फोन येतील त्याच्या संदर्भात आम्हाला जेवढी टेक्निकली ज्ञान आहे, आता शेतकरी काय करत आहे शेतकरी मित्रांनो, शेतीवर खर्च करतायत पण जे शेतीच्या पद्धती खर्च करण्याची जी पद्धत आहे किंवा ते त्या पिकापर्यंत पोहोचण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये खूप मोठी गफलत आहे. तर मी सांगितलेल्या जर गोष्टी शेतकरी बांधवांना सगळ्या जर लक्ष करून जर व्यवस्थित डेव्हलप केल्या आणि चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप केला तर खूप फायदेशीर होते. शेतकरी बंधूंनो, बेसल डोसला बारकाई करू नका. आपण गेल्याही वर्षी सांगितलं होतं की विद्राव्य खताचा वापर तुम्ही कमी करा. विद्राव्य खताचा जोपर्यंत तुम्ही वापर कमी करणार ना तोपर्यंत तुम्ही निरोगी असं पीक डेव्हलप करू शकत नाही. ग्रॅन्युल खताचा वापर करा, कारण ग्रॅन्युलयुक्त खतं तुम्हाला लॉंग ड्युरेशन चांगले रिझल्ट देतील आणि त्याच्यातून आपल्या भविष्यामध्ये फायदा होईल. सर्व शेतकरी बंधूंना ज्या पण अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये आपण अडचणी आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.